हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी एकटीच आहे. म्हणजे आज बघा इथे एक वाटी असं मसाले भात करणार आहे. पण मसाले भात करायला माझ्याकडे काहीच नाही, नाही फ्लावर, नाही सोयाबीन, नाही मटर. म्हणून मी शेंगदाणे थोडे 1 तास आधी भिजत टाकले. आपण शेंगदाणे घालून मसाले भात करायचे. इथे मी एकच वाटी तांदूळ घेतलेत. हे एकच वाटी, मला एकटीसाठीच पाहिजे. हे पण जास्त होतील तरी पण मी घेतले. इथे मी तेल टाकते. आपल्याला थोडंसंच करायचंय. आपल्याला काहीच नसेल तर आपण शेंगदाणे घालायचे भिजत, अर्धा पाऊण तास तरी भिजले पाहिजेत, तर ते चांगले भिजतील आणि मसाल्या भातामध्ये छान दिसतील मटर टाईप. तर मी ते ठेवले. जिरं टाकलं, कढीपत्ता, ठसका दिला, थोडंसं हिंग. एकदम साधा सोपा करायचा आहे. आपल्याला काय एकट्या मसाला पाहिजे असा साधा पटकन भात करू शकतो आपण. कढीपत्ता, हिंग टाकलं, जिरं टाकलं आणि छोटासा मी कांदा घेतलाय. आपल्याला हा कांदा चांगला हे करून द्यायचा. नंतर मी टोमॅटो टाकतो. आता कांदा लाल झालेला आहे. आता टोमॅटो टाकते. टोमॅटो मी छोटासा घेतलाय, अगदी छोटासा आहे टोमॅटो. आलं लसूण पेस्ट विसरली होती, तर आलं लसूण पेस्ट चांगले मॉइश्चर हे करायला द्यायचं. आपले साधेच मसाले, हळद आणि आपला घरगुती मसाला, मी काही दुसरं काय घालणारच नाही. पण असा भात ना पटापट अगदी टेस्टी होऊन जातो. थोडासा मी अगदी किंचित कांदा लसूण मसाला टाकते, म्हणजे त्याला कलर पण येईल आणि थोडी टेस्ट पण वेगळी लागेल. मसाला छानपैकी झालाय. गॅस मिडियम ठेवलाय आणि त्याच्यात तेलामध्येच मी आता हे शेंगदाणे टाकते. चांगले जरा शेंगदाणे बघा भिजल्यानंतर एकदम टवटवीत झाले. आपल्याला मटर नसेल, सोयाबीन नसेल तर आपण हे भिजत टाकून पटकन करू शकतो. शेंगदाणे चांगले तेलात परतले. आपल्याला तांदूळ टाकायचे, आणि असेल आपल्याला नितळून टाकायचे. म्हणजे पाणी ओतायचं नाही. हे तांदूळ आहेत ना, हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. मस्त असे परतून घ्यायचे. थोडं तेलामध्ये परतून घेते. एकदा परतून घेतले ना की जास्त चिकट पण भात होत नाही. आणि याच्यामध्ये पाणी टाकते. जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं. याचा ठसका जातोय. गॅस फुल करते ना, ते पाणी किती पाहिजे. आणि आता वरून मीठ टाकते, चवीपुरतं मीठ. अगदी साधा सोपा आणि अगदी 5 मिनिटात होणारा हा राईस आहे. त्याला चांगली एक उकळी यायला द्यायची. मग मी झाकण लावते, वरून कोथिंबीर. मग ते पाणी कमी झालं तर आपण घालू शकतो, मला असं वाटतंय. कारण एकदम पण सळसळीत नको. थोडंसं पाणी घालते. याला उकळी आल्याशिवाय मी झाकण लावणार नाही. म्हणजे उकळी आली ना की झाकण लावलं की शिटीमधून बाहेर येत नाही ते. थोडंसं अजून पाणी टाकते, म्हणजे मला एकदम हे पण नको, थोडंसं नरम पाहिजे.
आता याला मी चांगली उकळी यायला देते. आता चांगली उकळी येईल आणि मस्तपैकी आपण त्याला झाकण लावूया. फटाफट 3 शिट्ट्या काढायच्या. तर मी वरून ना तूप टाकते. फोडणीला घातलं नाही, फोडणीला मी तेल घातलं आहे. असं वरून तूप थोडं टाकलं ना की खूप छान वाटतो आणि भात चिकट पण होत नाही. असा झटपट राईस करून खायचा. पटकन कोण नसेल तर आपण का उपाशी राहायचं. तर आपलं काहीतरी आपलं डोकं लावून हे टाक ते टाक. नुसता व्हायचा पण मसाले भात चांगला लागत नाही नुसत्या तांदळाचा. म्हणून मी पण म्हटलं जरा शेंगदाणे घालूया आणि मसाले भात करूया. आता मी उकळी आले. आता मी याला झाकण लावते आणि 3 शिट्या काढून घेते. 3 शिट्यात हा राईस होऊन जातो. ह्याला शिटीला ना 3 मिनटं पण लागत नाही. 3 मिनटात शिट्या होतात पटापटी या कुकरला. कारण याच्या कुकरमध्ये ना लवकर लहान आहे ना, हवा लवकर पकडते. आता मी 3 शिट्या काढून घेते. बघू कसा होतोय राईस तो. चला आपण आता कुकर थंड झालाय मी उघडून बघते कसं झालंय आपला राईस. हे बघा मस्त असा आणि एकदम सळसळीत पण झालाय बघा. आपण जरा तूप तूप सोडला ना वरून की असा राईस मोकळा होतो. म्हणून शेवटी तूप सोडायचा. हे बघा असा आपला मसाले भात झालेला आहे. असा एकटीला पटापट आता जास्तच झाला म्हणा, पण सांगते कधी कधी असं आपल्याला करून खायचा पटकन. कसं वाटलं तुम्हाला सांगा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय.